मित्रांनो, द्राक्ष म्हटलं की सगळ्यात पहिले नाव येतं ते आपल्या नाशिकचं. आज आपण अशा एका हायटेक नर्सरीला भेट देणार आहोत जिथे फक्त आणि फक्त द्राक्षाची रोपं बनवली जातात. पारंपरिक पद्धतीने तर आपण सर्वच रोपं बनवतो, पण मग इथे असं वेगळं काय आहे हे आज आपण बघणार आहोत. आज आपण भेटणार आहोत अविनाश पाटील सरांना, ज्यांची ग्राफ्टेक नावाने पिंपळगाव बसवंत येथे ही नर्सरी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, आपली ओळख करून द्या. माझं नाव अविनाश किरण पाटील. पिंपळगाव बसून येथे ग्राफ्टेक प्लांट्स नावाने माझी द्राक्षाची नर्सरी आहे. सर, आपलं शिक्षण? मी बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पुणे MIT स्कूल ऑफ मॅनेजमेंटला केले. नंतर डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस NZQA लेवल 7 हे न्यूझीलंडला केलं. ओके सर, हे नर्सरीचं उभं करण्याचं आपल्या डोक्यात कसं आलं? बेसिकली मी तिसरी पिढी आहे माझ्या कुटुंबात जी द्राक्ष शेतीमध्ये काम कंटिन्यू करत आहे. माझे आजोबा कळवण येथून पिंपळगाव बसवंतला 1964ला आले आणि 1964ला आमच्या कुटुंबाने पहिलं द्राक्ष बागेचं प्लांटेशन केलं. 86-87ला माझे पप्पा आणि माझे काका तेही द्राक्ष शेतीमध्ये आले. त्यांनीही द्राक्ष इंडस्ट्रीला पुढे नेलं. 92-93 साली त्यांनी द्राक्षाची निर्याती सुरुवात केली आणि 2017मध्ये मी ज्या वेळेला न्यूझीलंडमध्ये शिक्षण करत होतो त्यावेळेला तिथे काही नर्सरीज बघितल्या आणि तिथे नर्सरीमध्ये मी काम केलं. आणि 2018मध्ये आल्यानंतर भारतामध्ये नर्सरी चालू केली. बघितली जी नर्सरी बघायला गेलो ते माझ्या वडिलांनी मला सांगितलं की भारतामध्ये मुळात प्लांटिंग मटेरियलचं क्वालिटी प्लांटिंग मटेरियलचं खूप शॉर्टेज आहे. तर ते आहेस मी तिथे जाऊन बघ एखादी नर्सरी. आणि मी तिथे बघितल्यानंतर परत इंडियात आल्यानंतर बघितलं तर जाणवलं की खूप मोठा शॉर्टफॉल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आपण निर्यात करतो, आपण खूप चांगले गुणवत्तेचे द्राक्षाचं उत्पादन घेतो, आपल्याला क्वालिटी प्लांटिंग मटेरियलची खूप मोठी समस्या आहे. तर त्याच्यासाठी कुटुंबाने निर्णय घेतला की नर्सरीमध्ये काम करायचं पुढे. सर, आपण जे मार्केटमध्ये जे नर्सरीज आहेत तिथे जी रोपं बनवण्याची पद्धत आहे आणि आपल्याकडे जी रोपं बनवण्याची पद्धत आहे, या दोघांमध्ये खूप फरक जाणवतो. हा फरक नेमका काय? आपल्या नर्सरीमध्ये ज्यावेळेला आपण नर्सरी एस्टॅब्लिश केली, सर्वात पहिले आपण मदर बँक याची एस्टॅब्लिशमेंट केली. मदर बँक मुळात काय, तर ज्या झाडांपासून आपण काड्या कलेक्ट करणार त्या झाडांना आपण मदर बँक म्हणतो. ओके. आता ते मदर बँकचं मॅनेजमेंट, ते मदर बँक स्वतः प्लांट केल्यामुळे ट्रू टू टाईप आणि त्याचं देखभाल व्यवस्थित केल्याने त्याच्यापासून निघणारं रॉ मटेरियल मुळात खूप चांगलं मिळतं. आणि एक बेस सगळ्यात पहिला आहे फाउंडेशन मटेरियल. तुम्ही जे रॉ मटेरियल वापरतात ते, त्याच्यानंतर काही प्रोसेसेस मध्ये ऍडव्हान्स टेक्निक वापरल्यात आपण. त्या टेक्निक्सचा वापर करून आपण चांगल्यातील चांगले रोपं तयार करू शकत आहोत. ह्या टेक्निक्स काय आहे जे तुम्ही आता मला सांगताय? आपण कशा काय पद्धतीने रोपं बनवतो ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपण ज्या वेळेला मदर बँक पूर्णपणे मॅच्युअर होतो त्याच्यातून आपण काड्या हार्वेस्ट करतो, रूट स्टॉक आणि सायन. ते हार्वेस्ट केल्यानंतर आपण त्याला कोल्ड स्टोअर मध्ये पॅक करून ठेवतो. ओके. मग मेन ग्राफ्टिंगच्या सीझन मध्ये आपण त्या कटिंग्सला बाहेर काढतो. त्या कटिंग्सला आपण डायमीटर अनुसार ग्रेडिंग करून घेतो. रूट स्टॉकचा डायमीटर समजा 8 mm आहे, त्याच्यावरती ग्राफ्ट करण्यासाठी सायन जी व्हरायटी आहे आपली तिचा पण डायमीटर आपण 8 mm सिलेक्ट करणार. ओके. ते 2 डायमीटर्सला आपण मशीनद्वारे ग्राफ्ट करणार. ओके. मशीनच्या हेल्पने ग्रेड केलेल्या मटेरियल जेव्हा आपण ग्राफ्ट करतो त्याचा जो सॅप फ्लो आहे अनइव्हन नसतो, तो एकसारखा असतो. ओके. आणि त्याचं जे हिलिंग आहे ग्राफ्ट केल्यानंतर ते आपण कंट्रोल कंडिशन मध्ये कॅलेसिंग चेंबर्स मध्ये करतो. सर, एक कॅलेशिंग चेंबर काय आहे? कॅलेसिंग चेंबर बेसिकली क्लायमेट कंट्रोल रूम आहे जिथे आपण 24/7 डे अँड नाईट सेम टेम्परेचर हायर ह्युमिडिटीचं क्लायमेट मेंटेन करतो. त्या हायर ह्युमिडिटी आणि कॉन्स्टंट टेम्परेचर मध्ये जो सेल डिव्हिजन आहे आणि सेल डिफरन्शिएशन आहे आणि सेल डिफरन्शिएशन होऊन कॅलस फॉर्मेशन, या तिन्ही स्टेप्स रॅपिडली होतात.
फास्ट होतात आणि इव्हनली होतात. सर आता एक कॅलस फॉर्मेशन झालं, याची पुढची प्रक्रिया काय? कॅलस फॉर्मेशन नंतर आपण त्या कटिंग्सला वॅक्स करतो, जेणेकरून जो कॅलस आहे, जो टेंडर कॅलस आहे, तो डिहायड्रेट नाही होणार ग्रीन हाऊस मध्ये आल्यानंतर. ओके. त्याला आपण वॅक्सचं थर लावतो, वॅक्सचं कोटिंग करतो. ओके. वॅक्सचं कोटिंग झाल्यानंतर आपण त्याला ग्रीन हाऊस मध्ये पॉटिंग करतो, क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये. मग क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये आपण शूट इनिशिएशन आणि रूट इनिशिएशन करतो, आणि ते झाल्यानंतर आपण त्याला हार्डनिंग करतो शेडनेट हाऊस मध्ये. हार्डनिंग झाल्यानंतर आपण ग्रोअरला ते डिस्पॅच करतो. ही एक प्रोसेस आहे ग्राफ्टेड प्लांट बनवायची आपल्या Okay. नर्सरीमध्ये. आपण सांगितलं रोपं कुठल्या प्रकारे तयार होतात. आपल्याकडे जे इन्व्हायरमेंट आहे आतमध्ये, तो कंटिन्यू तुम्ही एक टेम्परेचरला ठेवताय, पण जेव्हा आपली रोपं बाहेर जातात त्या टायमाला काय काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्याच्या फार्मवरती गेल्यानंतर शेतकऱ्याने किंवा इथनं ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय काळजी घेतली गेली पाहिजे? ओके. सगळ्यात पहिले आपण तुम्हाला असं सांगितलं, कॅलेसिंग रूम्स मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. तिथून आपण प्रायमरी हार्डनिंगला क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये आणतो. क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये पण आपण टेम्परेचर सरासरी 22 डिग्री ते 32-34 डिग्री परच्या आतमध्ये आपण मेंटेन करतो. तिथे आपण ह्युमिडिटी 90% वरून 70% वर आणली. प्लांट डिस्पॅच व्हायच्या आधी, ग्रोअरच्या फील्डवर जायच्या आधी आपण त्यांना शेडनेट हाऊस मध्ये हार्डनिंग केलं जातं 15 ते 20 दिवस. आपल्याकडेच आपल्याच नर्सरीमध्ये. आणि हार्डनिंग केल्यानंतर मग प्लांट ग्रोअरकडे डिस्पॅच केलं जातं. आणि ग्रोअरने काय काळजी घेतली पाहिजे? आता त्याच्या फार्मवरती प्लांट्स आले तर त्याने काय काळजी घेतली पाहिजे लागवडीपर्यंत? सर्वात प्रथम प्लांट्स नर्सरीवर यायच्या आधी ग्रोअर्सनी त्यांचं लँड प्रिपरेशन प्रॉपरली करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रिप इरिगेशन इन्स्टॉल्ड पाहिजे, पाईपलाईन्स फिटिंग झालेल्या पाहिजे. ड्रिप इरिगेशन असं नको व्हायला की प्लांट्स रेडी आलेत पण आपलं फील्डच रेडी नाही, ओके. किंवा नर्सरीला खूप दिवस होल्ड करावं लागू राहिले. ओके. तुम्ही लँड प्रिपरेशन चांगलं करा, ड्रिप इरिगेशन चांगलं करा. प्लांटेशन करायच्या आधी एक 70 80 तास किंवा मिनिमम 100 तास डिपेंडिंग ऑन तुमच्या सॉइल टाईप अनुसार तुम्ही त्याला पाणी देऊन घ्या. पाणी दिल्यानंतर 2 दिवसानंतर वापसा कंडिशन आल्यानंतर तुम्ही प्लांटेशन करा. ओके. प्लांटेशन करत असताना पाण्याचं इरिगेशनचं ड्रिप चालू ठेवा. प्लांटेशन सुरू व्हायच्या आधी एक साथ मॅक्सिमम मॅनपॉवर लावून तुम्ही पूर्ण प्लांटेशन प्लॉटचं कम्प्लीट करा. प्लांटेशन कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा अर्धा तास पाणी कंटिन्यू चालू ठेवा. आणि मग नेक्स्ट इरिगेशन जे येईल त्या इरिगेशनला तुम्ही तुमच्या सॉइल टाईप अनुसार तुम्ही रूट झोनच्या तिथे माती काढून तुम्ही चेक करा की ड्रायनेस आलाय का. बऱ्याच वेळा काय होतं, वरचा थर ड्राय असतो, खाली भरपूर पाणी असतं, पण बऱ्याच ग्रोअर्सचं पाणी खूप जास्त दिलं जातं. ओके. तर ते अवॉइड करणं आहे. दुसरं, पहिल्या 1 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इरिगेशन मध्ये खतं फर्टिलायझरचा वापर नाही करू. फर्स्ट मंथ मध्ये 1 महिना फर्टिगेशन मध्ये फर्टिलायझरचा वापर नाही करा. तुम्ही सीवीड देऊ शकता, ह्युमिक देऊ शकता, बट इट इज हायली रेकमेंडेड की तुम्ही फर्टिलायझरचा वापर नका. फर्स्ट मंथ नंतर तुमची जी काय प्रॅक्टिस आहे तुम्ही ती इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. पहिला 1 महिना कुठले फर्टिलायझर द्यायचं नाही, अवॉइड केलेलं चांगलं राहील. ओके. सर, आता आपल्या नर्सरीची कॅपॅसिटी किती आहे? या क्षणी माझ्याकडे 6 लाख रोपांची होल्डिंग स्पेस आहे ॲट अ टाइम, आणि 13 एकर मदर बँक आहे. करंट फेज 3 मध्ये आपण सरासरी 3 ते 4 लाख बेंच ग्राफ्टेड प्लांट पर ॲनम, आणि रूट स्टॉक त्याच पर इयर मध्ये आपण एक 10 लाख रोपं द्यायची कॅपॅसिटी आहे. सर, आपण आता फेज 3 मध्ये आहे, तर हा जो प्रोजेक्ट तुम्ही उभा केला हा किती फेज मध्ये तुम्ही डिवाइड केलेला? तर मी 2018 मध्ये जेव्हा प्रोजेक्ट चालू केला होता 5 फेज मध्ये डिवाइड केला होता. ओके. आता आपण फेज 3 मध्ये आहे 2023-24. 2028 ते 30 च्या रेंज मध्ये आपण फेज 5 कम्प्लीट करू. फेज 5 कम्प्लीट झाल्यानंतर आपली कॅपॅसिटी सरासरी 35 लाख बेंच ग्राफ्टेड प्लांट पर ॲनमची राहील, आणि त्याचबरोबर 70 लाख ते 1 कोटी रोपं रूट स्टॉकचे राहतील पर ॲनम. सर, आता आपल्याला कोणाला आपल्याकडनं रोपं वगैरे घ्यायचे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट कसा करणार? बेंच ग्राफ्टेड प्लांट जर असतील तर तुम्हाला 15 जूनला नर्सरीत तुम्ही एकतर ऑनलाईन ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा नर्सरीमध्ये येऊन तुम्ही ऑर्डर फॉर्म्स फिलअप करू शकतात. एकदा ऑर्डर फॉर्म्स फिलअप केल्यानंतर नर्सरी ॲसेस करते त्यांच्या कॅपॅसिटी किती ऑर्डर झाल्यात, पॉसिबल आहे का नाही. जर पॉसिबल असेल तर नर्सरी तुम्हाला टाइमलाईन, प्लांट परचेस कॉन्ट्रॅक्ट
आणि कोटेशन रेज करतात. ओके. प्लांट डिस्पॅच सरासरी नोव्हेंबर ते एप्रिल या रेंजमध्ये होतं. नोव्हेंबर ते एप्रिल एप्रिलमध्ये हे झालं बेंच ग्राफ्टिंगचं. रूट स्टॉकचे प्लांट्स आपण बुकिंग 1 जानेवारीला चालू करतो. ओके. हे डिलिव्हर कधी होतात? रूट स्टॉक जॅन, फेब, मार्च, एप्रिल मध्ये. हे ह्या वर्षीचं प्लॅनिंग आहे 2024-25 प्लांटेशन सीझनचं. ओके. नेक्स्ट इयर मध्ये कदाचित आम्ही थोडं टायमिंग चेंज करू त्याच्या. ओके सर, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढला एवढं बिझी शेड्यूल मधून. थँक्यू. ओके, थँक्यू Yes. सर, थँक्यू सो मच. मित्रांनो, आज आपण पाहिलं या नर्सरीमध्ये द्राक्षाची रोपं कशी बनवली जातात, यांची मदर ब्रांच काय असते, यांचं ग्रेडिंग कसं केलं जातं, यांचं प्लांटिंग कसं केलं जातं, यांचं टेम्परेचर कसं मेंटेन केलं जातं आणि आपल्याला रोपं देण्याआधी हे बाहेरच्या वातावरणासोबत कशी मॅच केली जातात, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. मित्रांनो, कुणाला ही रोपं हवी असेल तर आपण नर्सरीचा ॲड्रेस समोर दिलेलाच आहे. लोकेशन पण जे आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.